Subscribe Music Craft for more original content. देव म्हणून आपण त्यांना निवडून दिले, सेवा धनाच्या मागे ते सर्व लागले. राम राम करिता ते सुखराम झाले, राम राम करिता ते सुखराम झाले. दूरसंचार खाते हो लंबे केले, लंबे केले, लंबे केले. सत्य सांगितो तुम्हा धर्मराजा बना, सत्य सांगितो तुम्हा धर्मराजा बना. देश सांभाळून धर्म पाळा. अरे बाबा घोटाळा केला, अरे बाबा घोटाळा केला, घोटाळा केला, अरे बाबा घोटाळा केला. म्हणून बाबू आजच्या या देशात महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस वरून पाहत असतील की अरे हम जाने के बाद आपने क्या करा, कि बाद में तुम्हारे हम खाते और पीते हैं, पीते पीते हफ्ते में वादे भूल जाते हैं. केवढ्या दुःखानं म्हणत असतील ते भाऊ, ज्यांनी या देशाला जगवलं आणि यांनी देशाला विकणं सुरू केलं. तसे सुभाषचंद्र बोस एका मीटिंग मध्ये म्हणत, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. हो होता धरतीला भार, होता धरतीला भार. हे इंग्रज सरकार मुक्त करण्या देशाला वीरांनी गाजवली तलवार. शोषण अत्याचार हा तिरंगा, मुझे तुम खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. झंडा हा तिरंगा, झंडा हा तिरंगा. वीर भगत सिंग राजगुरूंनी देशाला स्वातंत्र्य दिले, देश रक्षण्या फासावरती हसत मुखाने वीर गेले. त्यांना देशाभिमान. माझ्या तरुण वर्गाने हे लक्षात द्यायला पाहिजे की आजचा तरुण वर्ग बाबू बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा, बियर. आज ते बियर तर फॅशन हो गई भाऊ. काही लोक म्हणतात अन्न जास्त धकते म्हणून आम्ही बियर घेतो. मोठ्या दुःखानं म्हणावं लागते की माझ्या तरुण मित्रो, या महात्म्यांचा त्याग पा. त्यांना देशाभिमान, त्यांचा तो स्वाभिमान. झाले शहीद देशासाठी, करा हो विचार. शोषण अत्याचार हा तिरंगा, बोलो भारत माता की जय. भारत माता की. झंडा हा तिरंगा, समता ममता न्याय बंधुता तत्व हे शान दिले. जात पंथ धर्म विसरून एक मर्म हे जाणविले. शहीदांनो स्वीकार करा हा जय जयकार. स्वातंत्र्य दिनी करू वीरांना वंदन त्रिवार. शोषण अत्याचार हा तिरंगा, झंडा हा तिरंगा, झंडा हा तिरंगा, झंडा हा तिरंगा. म्हणून माझ्या तरुण मित्रो, या देशाला वाचवा. मगा तुम्ही ऐकलं, मंदिर में मस्जिद में जाना नाही. काही मंडळी नाराज होईन की चला मंदिर में नाही जान देता काय. हा नास्तिक आहे काय? नास्तिक नाही. तुमच्या आमच्यात आग कशी लावतात. या आमच्या घुसरकर महाराजांना मोठं गोड लिहिलं कि घर संसार में शांति की सीने पाई है, पाई है, इसीलिए मंदिर मस्जिद बनवाई है. अरे कोई पढ़े नमाज और कोई करे पूजा, करे पूजा. अल्लाह ईश्वर ये कही है नहीं दूजा. अरे फिर भी न सीखा प्रेम से रहना, वहाँ रे तुम्हारी इबादत क्या कहना. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, मंदिर में मस्जिद में म्हणून जाना तरुणांनी नहीं. हा धडा
राष्ट्रसंत तुकोजी महाराजाच्या भजनातून घ्यावा. घरी सोडके, घरी सोडके, घरी सोडके. अरे टुकड़ा डाल के दो कुत्तों को लड़वाना, लड़वाना, यही रहा है कुछ नेताओं का बाना. जब तक हम तुम अगफलत में रह जाएंगे, जाएंगे, ना जाने कई बार ये धोखा खाएंगे. हम सबका खून है एक समाना, सब मिलके भारत को सुंदर सजाना. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घरी सोडके, घरी सोडके, घरी सोडके, घरी सोडके. हिंदू मुस्लिम शीख ईसाई बात बने, बाद बने, अरे लड़ने से हम शांति कभी ना पाएंगे. प्रेम से मिलकर घर घर प्रभु गुण गाएंगे, गाएंगे, प्रेम से मिलकर घर घर प्रभु गुण गाएंगे. अरे घर ही बनेगा काशी मदीना, तीरथ को घुसर कर फिर जाना न जाना. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घरी सोडके, घरी सोडके. म्हणून या तरुणांनी या जातीयवादाला तिलांजली द्या. धर्माधर्माच्या वादात पडू नका लोक. आणि या धरतीचा वार 150 वर्ष ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, अजूनही परतंत्र्यात जायचा विचार आहे का? म्हणून तुकडोजी महाराजाच्या या तत्वज्ञानावर विचार करा. उठो जवानो करके बताओ, या अरे तैयार हो जाओ, जमाने का पुकारा है. लोकमान्य नेहरू गांधींनी देशाला स्वातंत्र्य दिले. सावरकर अन सुभाष बाबू देशाचे वीरवले. झाला हो लाठीमार, झाला हो लाठीमार, बॉम्ब आणि गोळीबार. दिले स्वातंत्र्य देशाला, करा हो विचार, सोसून अत्याचार. हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा. होता धरतीला भात, होता धरतीला भात. हे इंग्रज सरकार मुक्त करण्या देशाला वीरांनी गाजवली तलवार. सोसून अत्याचार, हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा. आणि माझ्या तरुण मित्र, या देशावर प्रेम करा आणि वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आज अनेक घटना पाहून राहिलो आम्ही. दररोज पेपरला वाचायला मिळतात, मुलीला जाळून मारले किंवा मुलीला पळून घेऊन गेला. अरे ज्या स्त्रियावरचे अत्याचार कमी व्हावे, दररोज पेपरला वाईट वाईट येतं भाऊ. कारण आज आम्ही पाहून राहिलो, वाईट खाणे, वाईट बोलणे, वाईट पाहणे, सर्व वाईट वाईट, नाईट फाईट, सर्व वाईटाचा विचार चालू आहे. म्हणून माझ्या तरुण वर्गाला, तुम्हाला राम बनायचं, तुम्हाला रहीम बनायचं. तुमच्यातून ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस बनायचे. आणि याकरता भाऊ, आई वडिलाच्या सुसंस्काराची आज घरात आहे. घराघरात या सिनेमाने, या अश्लील दृश्याने दिवसेंदिवस माणूस, मुलगा, बाई त्यांच्या विचारात बदल पडत चालला. आज आम्ही पाहतो ना, खेड्यापाड्यापासून हे लोण पोचलं. कारण मुलाबाळांवर संस्काराची आज गरज आहे. या कोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी. मला त्या स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आठवतं. आज या प्रेम प्रकरणानं मोठा कहर केला बाबा. इकडं तिकडं या भानगडी चालू आहेत. ज्या मुलीच्या जीवनाचा सर्वनाश होते, त्या मुलाच्या जीवनाचा सर्वनाश होतं. अरे स्वामी विवेकानंद परदेशात गेले आणि तिथं त्यांनी प्रवचन केलं. तर तिथं एका मुलीनं त्यांचं प्रवचन ऐकलं आणि तिची इच्छा झाली, मैं तुम में समा जाऊं, तुम मुझ में समा जाओ. अरे या साधू संतांची विचार यासाठी ऐकावं लागतात. या स्वामी विवेकानंदाचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. ती बाई
ती मुलगी स्वामी विवेकानंदाच्या जवळ गेली आणि सांगितलं, मला तुमचं प्रवचन खूप आवडलं, पण माझी इच्छा आहे तुमच्या सोबत लग्न झालं पाहिजे. भाऊ, स्वामी विवेकानंद फार मोठे महात्मे, ब्रह्मचारी महात्मा होते. हे आजचे साधू नाही तर आज आम्ही पाहून आलो परिस्थिती भाऊ फार बिकट झाली. अरे या देशाला बर्बाद केलं असेल तर अंधश्रद्धा, बुवाबाजी करणाऱ्या महाराज लोकांनी, भ्रष्टाचार करणाऱ्या पुढाऱ्यांनी, लाचलुचपत करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि भाऊ भेसळ करणाऱ्यांनी, या चौघांनी या देशाला डुबवलं. अरे त्या स्वामी विवेकानंदाची आठवण येतं. त्या मुलीला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? म्हणे माझं लग्न तुमच्या सोबत झालं पाहिजे. स्वामीजीने सांगितलं, तू लग्न कशा करता माझ्यासोबत? म्हणे तुमच्यापासून मूल झालं पाहिजे आणि त्या मुलगा झाल्यावर मी आई होऊन त्या मुलाचं प्रवचन तुमच्यासारखं ऐकलं पाहिजे. स्वामी विवेकानंदाने विचार केला, लग्न कधी होईल, मुलगा कधी होईल, तू प्रवचन आई होऊन केव्हा ऐकशील? आई म्हणे, तू असं कर, परनारी माते समान रे, निंदा कुणाची द्वेष कुणाचा. भाऊ, विवेकानंदाजवळून आमच्या तरुणाला हे शिकायचंय. नाही तर आता ते सिनेमाचं अलीकडे गाणं आहे ना, मैं लड़की भगा लाया हूं का, आमचा धर्मपाल. हा तेरे घर से तेरे बाप के डर से, तेरे बाप के डर से. आता तुम्हीच विचार करा, याच्यातून शिवाजी, स्वामी विवेकानंद, भगतसिंग होणं मुश्किल आहे भाऊ. आता या लहान मुलांवर हा परिणाम चालू आहे. मैं तुझको भगा लाया हूं तेरे घर से, तेरे बाप के डर से, तेरे बाप के डर से. आता याच्यातून काय निघणार बाबा? म्हणजे मायच्या पोटात मुलगा राहते, जसं अभिमन्यूने चक्रव्यूहाचं ज्ञान मायच्या कुशीत ऐकलं होतं. भगवान कृष्ण रथात सांगून राहिले. ग्रामगीतेची ओवी आहे, विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून संस्कार तिचे बालकावरी. अरे आज माय गर्भवती राहते आणि टीव्हीच्या समोर बसल्यावर तिच्या कानावर तेच ऐकू येते की दीवाना दीवाना मैं दीवाना, दीवाना दीवाना, मैं दीवाना, तेरे दरस का दीवाना. आता मला सांगा, त्या आतील गर्भावर संस्कार कसे पडत असतील भाऊ? मजेशीर गोष्ट आठवली. विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेची उपकार, गर्भापासून संस्कार तिचे बालकावरी. दोन बाया लग्नात वेळ होती, गोष्टी करत बसले. काग म्हणे, तुझा मुलगा लय उड्या मारते. ते उड्या मारून राहिलत. उड्या मारता मारता काग म्हणे, तुझा मुलगा अतिशय उड्या मारते. म्हणे काय सांगू? हा जेव्हा पोटात होता, 3-4 महिने झाले होते, तेव्हा आम्ही सर्कस बघितली होती म्हणे. त्या सर्कसचा परिणाम पडला याच्या. दुसरी बाई तिच्यापेक्षाही कलाकार होती. का म्हणे, लता तुझा मुलगा तर उड्यात मारते, पण माझ्या पप्पूचं काय सांगू? 6 महिने पोटात होता माझा पप्पू, 6 महिने झाले होते. मी शोले बघितला तर माझा मुलगा पैदा होता बरोबर त्यानं पहिला प्रश्न केला, आई कितने आदमी थे? आता विचार करा भाऊ, त्या संस्कार त्या सिनेमामुळं, कारण जे ऐकाल तेच विचार आपल्या मुलाबाळात संस्कार होते. अरे कधी कधी त्या गोष्टी ऐकू येतात आम्हाला. संस्काराचा ठेवा आज आमच्या मुलाबाळांना पाहिजे, म्हणून आम्हाला साधू संतांचा सत्संग, त्यांची ग्रामगीता, त्यांचे विचार आहे की असा हा संताचा संग, विश्वाची घर भासुनी जीवा हा होतो सदा दंग, प्रगट तो भक्तीचा रंग. आणि म्हणून साधू संतांचा सत्संगाची गरज आहे. आमच्या या म्युझिक क्राफ्ट कंपनीच्या या कॅसेट मधून साधू संतांचे विचार जरूर कानावर ऐका, कारण आज सत्संगाची गरज आहे आणि या मुलाबाळांना या सुसंस्काराची गरज आहे. कारण जसं आई वडिलाचं बघतात तशी मुलं करतात. मी तर जे सरळ सांगेल, मग आम्ही बोललो
अरे जे लोक लाच लुचपत खातात, जो लाच लेगा घूस लेगा भागा उसके जग गए, आणि पकडा गया तो क्या हुआ, इज्जत तो बेची ही गए. मला काही काही ऑफिसर असे मिळाले की आमची मागायची इच्छा नाही, पण समोरवाल्यांनी जर दिले तर आम्ही घेतो. महाराज मोठं गोड लिहितात, अरे लाखो कमाओ जेल जाओ एक या दो बार ही, आणि दिल पर असर कुछ भी नहीं अजी फाशी तो मिलती नहीं. महाराज त्यावर लिहितात, पैसों की दलाली करते बगले, नोटों की दलाली करते, जो धन जग में जीवन देता, आणि या वाईट अनितीच्या धनाचा परिणाम आपल्या मुलाबाळावर गॅरंटीनं पडतो. नोटों की अरे जे लोक जे साहेब लोक कॅसेट ऐकत आहेत त्यांनी लाच लुचपत खाणं बंद करावं, नाही तर तुमची अवल्यात कदापि बरोबर निघणार नाही. उदाहरणार्थ पहा, एका जांबाच्या झाडावर एक मुलगा जांब चोरून राहिला आणि थैलीत घालून राहिला. त्याचा शेजारचा त्या शेजारचा त्याच्या वडिलाचा मित्र आला, का रे म्हणे बेटा तू जांब चोरून राहिला का, तुझ्या घरी जाऊन तुझ्या बापाला सांगल. तर तो मुलगा म्हणे घरी जाण्याची काही गरज नाही, मा बाप दुसऱ्या झाडावर आहे म्हणे जांबाच्या. सांगायचा मतलब जोडून या धन, कारण साधू संतांनी ते आम्हाला देऊन दिलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, की पैसों की दलाली करते पगले, नोटों की दलाली करते, पैसों की दलाली करते बगले, नोटों की दलाली करते. अरे सभी रत्न में तीन रत्न है, अन्न पानी और पृथ्वी. अन्न पानी और पृथ्वी. मूर्ख तो पत्थर को समझे, मूर्ख तो पत्थर को समझे, समझे धन की राशि पगले, नोटों की दलाली करते पगले, पैसों की दलाली करते. नोटों की दलाली करते पगले, पैसों की दलाली करते. और राष्ट्रसंत लिहितात, रुपये पैसों का जो धन है उसका मान नहीं है, उसका मान नहीं है. चोर लगे रहते पीछे, हाँ, चोर लगे रहते पीछे, समझे बात सही है पगले, नोटों की दलाली करते पगले, पैसों की दलाली करते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, अरे किती पळा किती पळा. या भ्रष्टाचारी लोकांना माझं तेच सांगणं आहे, या भ्रष्टाचारी मंडळीला सांगणं आहे की काय रे तुम्ही गोरगरिबाचं धन खाता, की यहाँ भले कुछ दिन उसने दुनिया से सुख भोगा. त्याच्या घरात लाईट आहे पण हृदयात अंधार आहे. त्याच्या घरात गहू ज्वारी आहे पण डॉक्टर सांगते तेल बंद, साखर बंद, गुळ बंद, तूप बंद, खाटेवर झोपणं बंद. आणि त्या झोपडीत जाऊन पा भाऊ चमत्कार आहे, धरतीवरी पडावे. अरे झोपडी ना चार पायी आणि लाईटचा पत्ता नाही, तिथं दिवा लायाले रॉकेल मिळत नाही, लेकरा अंधारात झोपतात. दिवा लावलाय थोड्या रॉकेलचा घासलेटचा, तो दिवा लागल्यावर धाडकन विजून जाते, तो पोट्ट अर्ध्या रात्री उठत, आई दिवा इजला, अंधेरा ही अंधेरा हो, बिजली चली जाए, बिजली नहीं घासलेट चले जाए. अंधेरा ही अंधेरा हो, घासलेट चला जाए. अंधारी अंधार भाऊ. ते मुलगा रडते घरात, माय सांगते बेटा अंधार पडला पडू दे, दिवा इजला इजू दे रे, कारण त्यातलं तेलच गायब झालं. आणि त्या झोपडीतून बाबू, त्या झोपडीतून अनेक रत्न जन्मास आले. लक्षात घ्या, म्हणून यहा भले कुछ दिन उसने, या भले ही कुछ दिन उसने दुनिया से सुख भोगा, दुनिया से सुख भोगा. तुकड्या दास कहे फिर वह. तुम्हाला जर तुमचे मुलं बाळ चांगले लागत असतील तर नीती इमानाचा खाऊ घाला आणि ज्याचा अधिकार त्याला द्या. तुकड्या दास कहे फिर वह, शांति नहीं पाया पगले, नोटों की दलाली करते पगले, नोटों की दलाली. जो धन जग में जीवन देता,
त्या धनाचा परिणाम मुलाबाळावर गॅरंटीनं होईल. म्हणून आई वडिलांनी संस्कार टाकताना विचार करा. जसे रेल्वेत दोघं पती पत्नी चालले भाऊ, रेल्वेत दोघही पती पत्नी निघाले, सोबत आपल्या छोट्या बाळाला घेतलं. रस्त्यामध्ये त्याच्या भिस्किटचा, त्या मुलाच्या हातातला भिस्किटचा पुला खाली पडला. पुळा खाली पडल्यावर तो मुलगा घेण्यासाठी गेला, तर त्याची आई त्याला म्हणायची, बेटा खाली पडलेली वस्तू घेऊ नये. त्या मुलांनी लक्षात ठेवलं, अरे फेकून दे, आपण मार्केटमधून दुसरी आणू. त्याच्या आईनं बरोबर सांगितलं, कारण आई माणसा त्या बालकाची आद्य गुरु आहे भाऊ. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्याच उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन. त्या आईचं बोलणं त्याने लक्षात ठेवलं. थोड्या वेळानं रेल्वेत गर्दी झाली, आणि गर्दी झाली आणि त्याचे वडील खाली पडले, त्याचे डॅडी खाली पडले. तर आई उचलायला गेली, उचला, तुम्हाला कुठं मार लागला काय? तर त्या मुलाचं लक्ष गेलं, म्हणे आई खाली पडलेली वस्तू उचलू नये, आपण मार्केट मधून दुसरे बाबा आणू. रानाजी मुझको माफ करना, गलती मारे से हो गई. म्हणजे संस्काराचा ठेवाय भाऊ. म्हणून इस्टेट, सोनं चांदी, एखादा फ्लॅट कमी झाला तर चालेल, पण मुलाबाळांवर लक्ष ठेवा, संस्कार ठेवा. त्यांना शिवाजी घडवा, त्यांना ज्योतिबा फुले, भगतसिंग, वीर भगतसिंग घडवा, त्यांना डॉक्टर मौलाना आझाद घडवा, त्यांना आंबेडकर घडवा. आणि हे घडवणं तुमच्या हाती आहे. आम्ही कबीराचं नाव ऐकतो, कबीराचे डोळे मोठे सुंदर आहेत. अरे बडा बनना है, मोठं जर बनायचं आहे तर ताळाचं झाड बनू नका. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, और पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. असे आपले मुलं मोठे बनवा. कबीरजी रस्त्यानं चालले एक दिवस, कि मिट्टी का बनाया पुतला मिटाएगा वही, प्रभु ने बनाया दुनिया, अल्लाह ने बनाया दुनिया, दाता सबका वही, मिट्टी का बनाया पुतला मिटाएगा वही. कबीरजी रस्त्यानं निघाले. कबीराला रस्त्यात एक सोन्याची चैन दिसली, ना मागू सोना चांदी. अरे कबीराला सोन्याची चैन दिसली, तर मागून कबीराचा मुलगा येत होता कमाल. कबीर कहे कमाल को, बातें शिकले चार, सत्य, नीती, न्याय और परोपकार. कबीरानं आपल्या मुलाला शिकवलं. जसं शेतकरी आपल्या मुलाला शिकवतो नांगरण, वखरण, पेरणं कसं, डवरे देणं कसं, असं कबीर आपल्या मुलाला शिकवायचे. इमान, चारित्र्य, सत्यता. कबीराला वाटलं माझ्या मुलाची नियत खराब होईल, त्यानं सोन्याच्या चेनवर माती ढकलली. तर मुलाचं लक्ष गेलं. पिताजी, कमाल ने कबीर जी को बोला, पिताजी आप क्या कर रहे हैं? अरे बोले बेटा सोने की चैन है, मुझे ऐसा लगा तेरी नियत खराब हो जाएगी. नहीं बोले पिताजी, आपने आखिर मिट्टी पे मिट्टी ढकेल दिया. मिट्टी खा ले, मिट्टी पी ले, मिट्टी से कर ले भोग, और मिट्टी में मिट्टी मिल जाएंगी तो ऊपर चलेंगे लोग. म्हणून आज गरज आहे आमच्या मुलाबाळांना सतत संस्काराची बाबू. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिले. आम्ही गोरगरीब खेड्यातली मंडळी बाबू, शेतकऱ्याची आज परिस्थिती पाहतो. वाईट व्यसनाच्या मागे जर मुलगा लागला तर मोठी परिस्थिती बिकट होईल. आज या शेतकऱ्याच्या मुलांना, काही मुलांना त्या व्यसनाचं मोठं, दारू, गांजा, बिडी, तंबाखू. मी तर या 50व्या सुवर्ण जयंती निमित्त म्युझिक काप कॅसेट कडून तुम्हाला विनंती करतो की हे कॅसेट जे ऐकून राहिले त्यांनी तिथंच आपल्या हातातला तंबाखू, बिडी, गांजा, दारू ह्या सर्व वाईट व्यसन देऊन टाका. म्हणजे सुवर्ण जयंती, आपण हे सुवर्ण जयंती वर्ष साजरं करत आहोत, म्हणजे आपलंही जीवन सोन्यासारखं व्हावं. आता परवा एक भजन लिहिलं मी, कारण त्या परदेशीनं मोठा घोर केला. हमारे रहमान भाई बोलते रहते की आता परदेशीच्या पेक्षा परदेशी तर सर्वाला जावं लागेल बाबू. रहमान भाई मोठं गोड लिहितात. सब यहाँ है परदेसी, सब है यहाँ परदेसी, सबको लौट जाना है. आमच्या या म्युझिक क्राफ्टचे अच्छे बुरे किया है करम, अच्छे बुरे किया है करम, सबको चुकता करना है.
सिनेमाचे गाणे कीर्तनात कशाला येतात? समाजाला सुखी करायचंय भाऊ. समाजाची जागृती झाल्याशिवाय आमच्या जीवाचं कल्याण होणार नाही. म्हणून साधू संतांनी भजनाद्वारे जागृती केली कि तुम तो पीते हो देसी, बच्चे भूखे मारोगे. तुम तो पीते हो देसी, बच्चे भूखे. बच्चे भूखे. तुम तो पीते हो देसी, बच्चे भूखे मारोगे. हरा भरा घर तुम्हारा नरक साऊ बनाओगे. तुम तो पीते हो देसी, बच्चे भूखे मारोगे. तुम तो पीते हो देसी. बच्चे भूखे मारोगे. म्हणून भाऊ या 50व्या वर्षी सुवर्ण जयंती आम्ही सादर करीत आहोत की आम्हाला आता या जीवनात बदल पाडावा लागेल. कारण ज्या आता रनिंग मध्ये तरुणांना आवडतील अशा त्या चाली घेतल्या की छोड़ देसी पीना नहीं, पीना नहीं. छोड़ देसी पीना नहीं. बच्चे भूखे मारते, भारतवासी मेरे यारा उसे नजदीक न करना. सत्संग में रहना कभी झूठा न कहना. स्वदेशी या शेतकऱ्यांना रात्र कष्ट करतात भाऊ. त्या शेतकरी व्यापारी कर्मचारी सर्वांना प्रार्थना आहे या वाईट जहरापासून सावधान राहा. अरे बियर देशी शराब इसके प्यारे है. मैकडोल बैग पाइपर मुगल के सहारे है. अरे रात दिन शराब में डूब जाओगे. सच कहता हूँ जल्दी तुम पछताओगे. भारतवासी मेरे यारा हाथ भट्टी को हाथ ना लगाना. सत्संग में रहना कभी डुगरी में न रहना. स्वदेशी स्वदेशी पीना नहीं, पीना नहीं. स्वदेशी स्वदेशी पीना नहीं. बच्चे भूखे म्हणून आमचा शेतकरी सुखी व्हावा. वंदनीय तुकडोजी महाराज ग्रामगीतेत मागतात माझा शेतकरी सुखी व्हावा. माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. त्याच्या उत्पादन खर्चावर भाव मिळावा. कारण या देशाला तारणारा तो शेतकरी आहे. वंदनीय तुकडोजी महाराज मोठं गोळ लिहितात. उसके राजी से दुनिया फुलेगी. या शेतकऱ्याच्या कष्टाने गहू ज्वारी तांदूळ सर्व काही आम्हाला द्राक्ष मोसंबी संत्रा निंबू सर्व काही देतात. उसके राजी से दुनिया फूलेगी. सारी नस नस की दौलत खिलेगी. म्हणून माझा शेतकरी सुखी व्हावा. त्याच्या मालाला भाव मिळावा. अरे शेतकऱ्यानं जर नाही केला पेरा तर काय खातील सोंग धतुरा. मला तर वाटते दिल्ली साहेब का मॅक्सी तोडून खातील का फुल पॅन्ट तोडून खातील की कलर टीव्ही तोड़ के खाएंगे या फोन खाएंगे. हा जर शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातील सोंग धतुरा. म्हणून त्या शेतकऱ्याला सुख मिळावं आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मागितलं. अरे तन मन धन से सदा सुखी हो. भारत देश हमारा प्यारा. भारत देश हमारा हमारा. भारत देश हमारा. भारत देश हमारा. हमारा भारत देश हमारा. अरे सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा प्यारा. भारत देश